लावलीस ना आधी बाबांकडे, मग आईकडे, मग आजीकडे, बरोबर प्लॅनिंगने चुगल्या केल्या। जगाला कळेल ना मोठ्या बहिणीच्या चुगल्या केल्यास, मग इमेज खराब होईल तुझी। असे तर बहाणे करायलाच हवे तुला। हे देशपांड्यांचं घर कायमचं सोडून चालले। दादा युटर्न घेता जरा आणि फर्स्ट सिग्नल आहे ना त्याच्यापासून लेफ्टला घ्या। आई आई बोला ना माझ्याशी। माझं चुकलं हो, माझा ना एकदम ताबाच गेला। एक तर संपदाचं टेन्शन, त्यातून यांनी माझ्याशी अबोला धरलाय। मला नाही सहन होतो। आई बोला ना हो। माझं चुकलंय हो, पण बोला ना माझ्याशी आता। आईला तरी सांगा ना। आई हवं तर मी तुमच्या पाया पडते, पण तुम्ही मला माफ करा ना आई। राहू दे, माझ्या माफीचं काय घेऊन बसलीस? आपण भांडू, पुन्हा एक हो, पण त्या पोरीला बघ, थांबव तिला। अगं घरात आहे तोपर्यंत झाकली मोठ आहे, एकदा का घराबाहेर पडली गावभर बातमी व्हायला वेळ नाही लागायचा। आधीच नवऱ्यानं माहेरी सोडली, त्यातून आई बापांबरोबर पण धड पटत नाही म्हटल्यानंतर तिच्यातच काहीतरी खोट आहे असं म्हणायला लोक मागं पुढं बघणार नाहीत ग। आता यावेळी कोण आला? बाबा गेली नाही ना ती? आनंदी आजी काय झालं? आनंदी काय ग, तू अशी आवेळी काय आलीस? काय झालंय? आनंदी काय झालं बाळा? आणि तू इतकी आलीस? आई आई कुठे? ती घर सोडून गेली नाहीये ना अजून? नाही ताई आहे आत। संपदानं काहीतरी केलं असणार। काय केलंय तिने? तिचा फोन आला होता। तिला असं वाटतंय मी तुम्हाला तिच्या विरोधात भडकवते। बघितलंस ना अंजली, म्हणजे इकडं आम्ही आबोला धरलाय म्हणून तू रडतीयस, आणि इकडे संपीनं आगाऊपणा केला। स्वतःची चूक असून सुद्धा स्वानंदीवर ढकललंय। मला बोललंच पाहिजे तिच्याशी। नाही बाबा, मी बोलते तिच्याशी। नाही, ती कुणाचंही ऐकणार नाही। वाटलं तर माझाच धाक वाटेल। फोन करून तुला रडवलं, डोळ्यात पाणी घेऊन आली पोरगी घरात। मला बोललंच पाहिजे आता तिच्याशी। बाबा प्लीज, आरोप माझ्यावर केलाय ना, मग उत्तर पण मीच द्यायला हवं। काय झालंय तिला? ती माझ्यावर का आरोप करते आजी? मलाच विचारताय आरोप का करते म्हणून? निलिमा, निरंजन, वच्ची मावशी सगळे जण होते बाहेर, त्यांच्या देखत दासी म्हणाला तुम्ही मला? काय विचार करत असतील माझ्याबद्दल ते? तुला चांगले ओळखून आहेत ग ते लोक। तू किती नीच आहेस हे इथे सगळ्यांना माहिती आहे। ज्यांनी तमाशा केलाय ना त्याच्या मनात सगळ्यांना कळलं असेल कोण नीच आहे ते। तमाशे आम्ही नाही करत तमाशे। अरे खानदानी जागीरदार आहोत आम्ही। तमाशा तुमच्यासारखे लोक करतात, लहान चीप लोक। हे हळूहळू भाऊजी, काय आहे? किती जोरात भांडताय? जरा हळू भांडा ना, मुलं काय म्हणतील? ऐकताय ना वच्ची मावशी काय म्हणतात? ऐकताय ना? अरे तू काय बाई आहेस? वच्ची मावशीनं अजून कुठे माहिती आहे नीट? मला माहिती आहे।
तुझ्या बापानं जहागीरदारीचा मुखवटा घालून या घरात खपवली. विसरलीस तू? भाऊजी कसं बोलताय तुम्ही? शिबाई, आपल्या सासरच्यांबद्दल असं बोलणं बरं आहे का? त्यांची चबरू काढायची का? अब्रू? हो वच्चिमाशी आहे ना, अब्रू आहे कुठे? दिवाळखोर होता हिचा बाप. गळ्यात पितळेच्या चैना आणि हातात इनामलचा तोडा घालायचा आणि जगभर सोनं चांदी म्हणून मिरवायचा हिचा बाप. उगाच काहीही बोलू नका. खोटं बोलतायत हे. माहिती आहे ग ललिता, मला माहिती आहे. नशेत बोलतायत ग भाऊजी. जावयाला जरीच्या पायघड्या घालणाऱ्या आणि संक्रांतीला चांदीचा हलवा उधळणाऱ्या घरातली मुलगी आहेस तू, माहितीये मला. जरीच्या पायघड्या आणि चांदीचा हलवा. ओ वच्ची मावशी, हाताला रुमाल बांधून आला होता आईचा बाप आमच्या दारात. तिचं खानदानी रूप बघून माझ्यासाठी भैया साहेबांनी करून घेतली हिला. हो का ग ललिता? खरं आहे हे? काही बोलणार नाही ललिता आता. ओ दोन्हीकडचा खर्च करून भैया साहेबांनी आणली हिला या घरी. भैया साहेबांनी बापासारखी माया केली हिच्यावर. हिने काय केलं? घरात आल्या आल्या कटकारस्थानाला सुरुवात. सगळं माझ्याबद्दलच सांगणार आहात का? स्वतःबद्दलही सांगा ना थोडंफार. वय्यासाहेबांनी लावून दिलं ना म्हणून लग्न झालंय तरी तुमचं. नाही तर अख्ख्या पंचक्रोशीत कुणी मुलगी द्यायला तयार झालं नव्हतं तुम्हाला. सगळं आयुष्य गेलं त्या गुंडागर्दीत. अरे केले ना, केले आम्ही. शॉक केले. अरे तुझ्या बापासारखे दिवाळखोर नव्हतो आम्ही. जहागीरदार होतो, जहागीरदार. शॉक करायला पैसा लागतो, पैसा. तुम्हाला माहितीये वच्ची मावशी, तुमचा विश्वास नाही बसणार, पण ही जेवढी गोरी आहे ना तेवढीच पांढऱ्या पायाची आहे. पांढऱ्या पायाची ही. काय बोलता भाऊजी तुम्ही? कळतंय का तुम्हाला? कुठल्याही बाईबद्दल असं बोललेलं मला चालणार नाही. असं काही नसतं. तुमचा विश्वास बसणार नाही वच्ची मावशी, पण ही घरात आली आणि जहागीरदारांना पनवती लागली. धंदा बसला, आम्ही घरात बसलो. दादासाहेब गेले. तुझं सगळं माहिती आहे तुम्हाला. आणि हे अगदी धुतल्या तांदूळासारखेच होते नाही का? यांनी काहीच केलेलं नाहीये. वहिनीनं कुणी लुबाडलं? त्यांच्या खोट्या सह्या कुणी केल्या? खोट्या सह्या करून गावातल्या जमिनी कुणी विकल्या? खोटी कागदपत्र कुणी तयार केली? हे सगळं तुम्ही तयार केलंय, मी नाही. देवा, काय केलं रे मी? मला वाटलं होतं हिला फक्त खोट्या श्रीमंतीचा थोडा दाखवण्याची हौस आहे, म्हणून मी हिला धडा शिकवायला स्वानंदीला या घरात आणलं. पण ही दोघं तर दरोडेखोरांच्या वर्ताण आहेत. कसल्या घरात आणून अडकवलं रे मी माझ्या स्वानंदीला. आई काय हे बघ, तू अजूनही विचार कर. हे असं घर सोडून जाण्याचं डोक्यातनं प्लीज काढून टाक. प्लीज मला शहाणपणा शिकवू नको. ठीक आहे, तुला जायचंय ना, जा. पण पूर्ण विचार कर आणि मग घराबाहेर पड. हवं तर मी तुला मदत करते. प्लीज, आत्तापर्यंत केलीस तेवढी मदत पुरेशी. आधीच त्या महेश बरोबर मला बळजबरीने लग्न करायला लावलंस आणि आई आणि आजीचे कान फुंकून बरोबर मला घराबाहेर काढण्याचा प्लॅन केला. ताई, मी का करेन असं? कारण सगळ्या देशपांड्यांवर, या घरावर तुझा आणि तुझ्या सो कॉल्ड नीलचा कब्जा व्हावा म्हणून. ताई प्लीज त्यांचं नाव मध्ये घेऊ नकोस. मी तुझी बहीण आहे ना, मला काय बोलायचंय ते बोल. आणि तू ना डोक्यात एक गोष्ट फिक्सच करून टाक, यांचं आणि माझ्या घरातल्या कुणाचंच नाव घ्यायचं नाही. घरातले? माझा तर या शब्दावर आता विश्वासच राहिलेला नाही.
नाही तुझा नसू दे विश्वास, पण माझी श्रद्धा आहे माझ्या दोन्ही घरातल्या माणसांवर, आणि त्यांचं नाव असं उगाच कोणी घेतलेलं मला चालणार नाही. काय अर्थ आहे ग या श्रद्धेला? आता आपले आई बाबा बघ ना, माझ्याशी स्वतःच्या पोटच्या मुलीशी कसं वागतात. आणि सासर काय 4 मंत्र बोलून जोडलेली नाती आहेत म्हणे श्रद्धा ठेव. आई बाबा तुझ्याशी कसं वागतात? तू कशी वागतेस ग आई बाबांशी? स्वतःच्या वागण्याकडे कधी बघितलंस? पेंगेस सारखी राहतेस या घरात, कुणाशी नीट बोलत नाहीस, आणि बोललीस ना तरी स्वतःच्या स्वार्थापुरतं. नाहीतरी नाकवाकडच मी अशी राहत नाही. हो ग हो, तू आदर्श मुलगी आहेस ना, आदर्श बायको, आदर्श सून. एक्सक्यूज मी, सॉरी मला नाही तसं व्हायचं. हे बघ, मी आदर्श आहे की नाही मला माहित नाही, पण मी सगळ्यांशी चांगलं वागते. तूही वाग, तुझाच फायदा होईल. आणि ताई कसं आहे ना, आपण माणसांना जे देतो ना तेच आपल्याला परत मिळते. तू प्रेम देऊन बघ ना, तुझ्यावर पण सगळे प्रेम करतील. प्रेम? आता या गोष्टीचा प्रश्नच येत नाही, कारण मी उद्या सकाळीच घर सोडून चालले. म्हणजे तू नक्की केलंयस? हो, माझ्या मैत्रिणी रूम घेऊन राहतात, त्यांच्याबरोबर शेअर करेन रूम. ताई हे बघ, ज्या मैत्रिणींच्या भरोशावर तू घर सोडून जाणार आहेस ना, त्यांना एकदा कॉल कर, कन्फर्म कर की तुझ्यासाठी जागा आहे की नाही. त्यांना सांग की मी घर सोडून तुमच्याकडे राहायला येणार आहे, आणि मग जा. माझ्या मैत्रिणी म्हणजे तुला आपल्या घरातले वाटले का? माझ्या मैत्रिणी आहेत, मी केव्हाही जाऊ शकते. ताई मी तुझ्या काळजीपोटी बोलते. ऑलरेडी महेशचं घर सोडून आली आहेस, आपलंही घर सोडून जाणार आहेस. उद्या नाही घेतलं मैत्रिणीने तर कुठे राहणार आहेस? तुला इथे नाही राहायचंय ना, मग नको राहूस, पण ना नीट प्लॅन कर आणि घर सोड. जा ना, मी माझं बघेन काय करायचं ते, तू जा. ठीक आहे, जाते. इथे राहिलीस तर भेट होईलच, नाहीतर ऑल द बेस्ट तुझ्या नवीन आयुष्यासाठी. थँक्यू. कुठेही राहा पण सुखी राहा, आणि आसपासच्या लोकांनाही सुखाने जगू दे. कुठेही राहा पण सुखात राहा. आता ही मुलगी त्या स्वानंदीला उलट सुलट बोलणार आणि पुन्हा स्वानंदी रडत घरी जाणार. तू काळजी करू नकोस, स्वानंदी शहाणी आहे, ती संपदाला समजावून सांगेल. आणि नाही तर मग मी आहेच. तुम्ही उगाच चिडू नका. ही आली स्वानंदी. काय म्हणाली संपी? बाबा ती काही ऐकून घेण्याच्या मूड मध्येच नाही. खूप भांडली माझ्याशी. एक सांगू का, तिने हट्टच केला तर जाऊ द्या तिला. अगं काहीतरी काय बोलतेस? अगं आई, आजपर्यंत ताईला अमुक गोष्ट करू नकोस असं म्हटलं ना की हमखास ती तेच करते. अगदी खरंय बाई तुझं म्हणणं. नाही, लहानपणापासूनच ती तशी आहे. एखादी गोष्ट करू नको म्हटलं ना की मुद्दाम करणार. म्हणूनच मी तिला सांगितलं की तुला जायचंय तर जा, फक्त जायच्या आधी तुझ्या मैत्रिणींना कॉल कर आणि तुझ्यासाठी राहायला जागा आहे की नाही हे कन्फर्म कर, आणि मगच जा. अगं म्हणजे खरंच ती उद्या सकाळी जाणार इथून? हे बघ आई, तू धीर सोडू नकोस. स्वानंदीनं कितीही सांगितलं असतं तरीही तिने तिला काय करायचं तेच केलं असतं, ती गेलीच असते. जाऊ नकोस, जाऊ नकोस. आपण अशी गळ घातली तर सकाळची वाट देखील पाहिजे नाही, रात्रीच हट्टाने निघून जाईल ती. म्हणजे टांगती तलवारच आहे म्हणायची. हो गाई, मलाही माहित नाही ती काय निर्णय घेणार आहे. मी बोलले तिच्याशी, पण शेवटी ती संपदा ताई आहे, कधी काय बोलेल काय वागेल नेमच नाही. नाहीतर काय ग, उगाच एवढ्या रात्री तुला यायला लावलं ना. आज नील पण जायचा होता ना ग. हो, म्हणजे त्यांना सोडूनच घरी जात होते, तेवढ्यात ताईचा कॉल आला. नील कुठे गेला आता? त्यांच्या त्या ब्राझीलच्या कंपनीचं काम सुरू आहे. म्हणजे ह्यांची कंपनी आहे ना, ती टेक ओव्हर करणार आहे त्या कंपनीला. काहीतरी फायनल डील आहे म्हणून गेलेत ब्राझीलला.
ठीक आहे, मग मी सोडतो तुला आता घरी. उशीरही झालाय बराच आणि मग वाटेत बोलणं होईल आपलं. बर. मी आवरून येतो. हो हो. आई तू नको टेन्शन घेऊस. हं? तर हा आमचा दरबार आहे आणि तुम्ही सगळे आमचे दरबारी आहात. नाही नाही, हा काय दरबारी वाटत नाही. कोणीतरी फिर्यादी पाहिजे. तू फिर्यादी कळलं का? तू फिर्यादी कळलं ना? हो. कसला दरबार, कसले फिर्यादी, काय चाललंय तुमचं? आतापर्यंत जेवढा तमाशा केला तेवढा पुरे झालेला नाहीये का? अरे काय चाललंय? बोल फिर्यादी, तुझी काय तक्रार आहे? आम्ही तुला अभय दिलाय, बोल. नाही नाही, मला काही पण तक्रार नाही साहेब. साहेब? कोण साहेब? नाही नाही, त्याला रावसाहेबच म्हणायचंय. तो चुकून साहेब म्हणाला. रावसाहेब रावसाहेब. तुम्ही कोतवालात ना? नाही. कमरेला पट्टा कसा? हो. मला घरात खूप काम पडतं. म्हणजे ही दासी तुला काहीच मदत करत नाही. ए दासी, आजपासून तू याला मदत करायची. तो कोतवाल तुला फटके मारेल. एकदा उतरू दे तुमची. फटके विसरांना असे फटाके वाजवते की नाही बघा मग आता. एवढं मोठं संभाषण माझ्या समोर? अरे मी कोण आहे? रावसाहेब आहे. कोतवाल जी, ताबडतोब या दासीची जीभ हासडून टाका. हो. चल, तुझी तक्रार झाली, निघायचं. चला. अरे आणखीन कोण? ए, तू गरीब दिसतेस. इकडे 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 इकडे. अरे ताटली पण रिकामी आहे तुझी. हे जाऊन विक. परत जाऊन काहीतरी अन्न शिजव आणि खा. हो रावसाहेब. चला, म्हणजे सगळ्यांच्या फिर्यादी संपल्या. होय रावसाहेब, आपणही विश्रांती घ्यावी महाराज. रात्र फार झाली आहे नाही का साहेब? रावसाहेब. हो, रात्र झाली. सत्य आहे. कोणीतरी नवीन फिर्यादी आलेला आहे. दरवाजा उघडा. बाळू, जा दार उघड. स्वानंदी आले असेल. नको, स्वानंदी सोबत तिचे वडीलही आले असतील. तू भाऊजीच्या आतमध्ये नाही. घरातले झोपले असतील सगळे. मला वाटतं तू सांगायला हवं होतंस त्यांना. बाबा मी सांगूनच आले होते. म्हणजे मी बाहेरच होते पण फोन करून कळवलं होतं. वच्ची त्यांनी उचलला होता फोन. सांगितलं असेल. तरी मला वाटतं स्वानंदी तू ललिता त्यांना विचारायला हवं होतं. बाबा तुम्ही नका काळजी करू. मी ना आईंना न विचारता काहीच करत नाही. आणि कुठे जायचं असेल ना तर सांगून जाते. त्याही खूप समजून घेतात. काय ही संपी परत घरी आल्यापासून ना माझं मन खूप हलकं झालंय. जरा काही झालं की घाबरायला होतं आणि पहिल्यांदा वाईट विचारच मनामध्ये येतात. मग तुम्ही असे विचार अजिबात करू नका.
मला ना माझे तेच बाबा बघायला आवडतात. ठामपणे बोलणारे, आमच्या पाठीशी उभे राहणारे. आणि मला खात्री आहे तुम्ही अजूनही तसेच आहात. आणि मलाही खात्री आहे संपी जशी आम्हाला त्रास देते ना तसा तो अजिबात देणार नाहीस. जशी आमची लाडकी आहेस तशी इथेही सगळ्यांची होशी गुणीच आहेस. मग तुमच्यावर गेले. आता फोन कर सरळ आतमध्ये, बेल ऐकू गेली नसेल त्यांना. तीच करावं लागणार आहे. तिचा फोन आहे. अरे देवा, स्वानंदीचे वडील येणार आहेत ना? तुम्ही ओळखता ना त्यांना? नाही, आम्ही फक्त आमच्या रयतेला ओळखतो. वसंतराव देशपांडे, कमिशनर कमिशनर. प्रत्येकाला तुरुंगात टाकतात ते. तुरुंगात जायचं का भाऊजी? नाही. मग चला आतमध्ये. नाही नाही, पण चला बाबा, चला. ऐक ना. जा जा जा, आज जा, पटकन. तो बाहेर फिर्यादी आलाय. हो, हो, हो. चला, न्याय चला. द्यायला हो, पाहिजे द्या. कोणीतरी. उचलत नाहीये, झोपले असतील बहुतेक. मी घरी ट्राय करून बघते. स्वानंदीचं असेल का? हो असू शकतो बाई. मी काय म्हणते, आपण हे सगळं आवरूया पहिले. जिथलं तिथे ठेवून देऊया. ऐक